आणि पुण्यातून एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। पुणे जिल्ह्यातील वाढत्या बिबट्याच्या समस्यांच्या विरोधातील पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन हे अखेर तुर्तास स्थगित करण्यात आलेले आहे। 15 तासांनंतर म्हणजेच काल मध्यरात्री 2:15च्या सुमारास वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे। 13 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि दरम्यान मृत 13 वर्षीय मुलावरती आज अंत्यसंस्कार देखील केले जाणार आहेत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम या गावामध्ये दाखल झालेल्या आहेत। मात्र त्याआधी बिबट्याला जेरबंद करून त्यानेच हल्ला केला का याची खात्री केली जाणार आहे। त्यासाठी सुमारे 25 ते 30 पिंजरे लावून बिबट्याचा शोध हा सुरू झाला आहे। या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पथक हे दाखल झालेलं आहे आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला। नाझीम, कशा पद्धतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले? कालपासून आपण बघतोय की पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको झाला। जवळपास 16 तास या ठिकाणचे ग्रामस्थ जे आक्रमक झाले होते त्यांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता। 2:15 वाजता रात्री त्यांनी मार्ग खुला केलेला आहे आणि दुसरीकडे वन विभागाकडून आणि खाजगी संस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते। 11 पिंजरे जे आहेत ते लावण्यात आलेले होते। त्यात एक बिबट्या जो आहे तो जेरबंद झाल्याची आत्ताच या ठिकाणी एबीपी माझाला माहिती मिळालेली आहे। त्याची दृश्य सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहेत आणि आता हा तोच बिबट्या आहे का ज्यानं गेल्या महिन्याभरात 3 लोकांचा जीव घेतला होता। त्यात 2 लहानगी मुलं होती आणि एक वयोवृद्ध आजी होत्या। अशा तिघांचा जीव घेतला होता। हा तोच बिबट्या आहे का याचा आता तपास जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यानंतर पुढची पावलं उचलली जातील। कारण बिबट्याला शूट करावं असा एक आदेश जो आहे तो वन विभागाकडून काढण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या पातळीवरती या बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठीचे हे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। परंतु केवळ या परिसरामध्ये एकच बिबट्या नाहीये, तर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर अशा 4 तालुक्यांमध्ये जवळपास 1200 बिबटे असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं। वन विभागाचे जे प्रमुख आहेत 5 जिल्ह्यांचे ते सुद्धा काल या ठिकाणी आंदोलनस्थळी आले होते आणि त्यांनी 10 चौरस किलोमीटरच्या अंतरामध्ये जे आहे ते एक बिबट्या नेहमी आढळतो असं या ठिकाणी त्यांनी सुद्धा मान्य या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे बिबट्यांची संख्या ही पाहता आणि त्या ठिकाणी होणारे हल्ले। नाझीम, तुम्हाला थोडंसं थांबवते। आताची एक ब्रेकिंग बातमी समोर येते। मंचरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। त्याचीच हे दृश्य आपण पाहतोय। एका बिबट्याला मंचरमध्ये जेरबंद केलेला आहे, परंतु हल्ला करणारा हाच बिबट्या होता का याबाबतही अजून स्पष्टता नाहीये। परंतु मंचरमध्ये या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। नाझीम, मंचरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे। आताचीच ही बातमी समोर येते, परंतु या संपूर्ण परिसरामध्ये आणखीन देखील बिबटे आहेत। त्यामुळे कशा पद्धतीनं हे कार्य सुरू आहे? हा एक बिबट्या या ठिकाणी आढळलाय, परंतु केवळ या परिसरामध्ये एक बिबट्या नाहीये, तर जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यामध्ये बिबट्या आणि मानवी संघर्ष हा गेल्या अनेक वर्षापासून समोर आलेला आहे। अलीकडच्याच काळात बिबटे जे आहेत ते आता मानवावरती हल्ले करतायत। मनुष्यांच्या वरती हे वाढतं हल्ले जे आहेत ते धोकादायक या ठिकाणी मानले जात आहेत। गेल्या महिन्याभरातच तिघांचा जीव जो आहे तो बिबट्याने घेतलेला आहे। परंतु हा जो बिबट्या या ठिकाणी सापडला आहे हा तोच नरभक्षक बिबट्या आहे का की ज्यानं तिघांचा जीव घेतला? आता हे पडताळण्यासाठी वन विभागाला त्याचे या ठिकाणी काही नमुने घ्यावे लागतील आणि त्याच्या शरीरामध्ये या ठिकाणी मानवी अंश आहे का हे तपासावं लागेल आणि त्यानंतरच मग या बिबट्याला ठार करण्याच्या अनुषंगाने पावलं उचलली जाणार आहेत। परंतु इथं जवळपास 1200 बिबटे या 4 तालुक्यामध्ये असल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळेच हा प्रश्न जो आहे तो खूप गंभीर आहे आणि त्या अनुषंगानेच हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक या ठिकाणी झालेले आहेत। काल सुद्धा या ठिकाणी रस्त्यांवरती जाळपोळ या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। पोलीस असतील, जिल्हा प्रशासन असेल, हे त्यांनी मध्यरात्री या ठिकाणी यामध्ये तोडगा काढला। वन विभागाने सुद्धा ज्या त्यांच्या 11 मागण्या आहेत त्या मान्य करण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणं आता महत्त्वाचं राहणार आहे। सध्या तरी या ठिकाणी मार्ग पुणे नाशिक महामार्ग जो आहे तो 14 तासानंतर जवळपास 16 तासानंतर खुला झालेला आहे। परंतु आज काय काय पावलं उचलली जातात आणि 2 दिवसापूर्वी ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे त्या मुलावरती आज या ठिकाणी अंत्यसंस्कार सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहेत। जे
11 मागण्या मान्य करू असं वन विभागानं सांगितल्यानंतर हे आंदोलन जे आहे ते तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे. परंतु रोष जो आहे तो ग्रामस्थांचा या ठिकाणी कायम आहे, कारण लोकांचे या ठिकाणी जीव जात आहेत आणि म्हणूनच वेळोवेळी या ठिकाणी सत्ताधारी आमदार असतील किंवा सत्ताधारी नेते असतील ते सुद्धा या ठिकाणी म्हणतायत की सरकारला आता विचार करावा लागेल की बिबटे जगवायचे की माणसं जगवायची. तर याच मुद्द्यावरती आता हे आंदोलन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. तुर्तास तरी हे आंदोलन स्थगित झालेलं असलं तरी पुढची काय पावलं उचलली जातात, आता सापडलेला बिबट्या जो आहे ज्याला जेरबंद करण्यात आलेला आहे त्याला ठार केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. नक्कीच, त्यामुळे पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद नाझीम या अपडेटसाठी.